Recording in progress. हाँ हेलो तुम्हालाच प्रतीक्षा माईक म्यूट कर.
Yes, good evening to all. So last lecture, pair of straight line joint equation formations घेतलं होतं, राईट? त्या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला दिले होते और इक्वेशन साठी येस डिस्टर्ब होत नाहीये, डार्क बँड ब्रॉड बँड दाखवते ते फिजिक्स दाखवते ते. फिजिक्स मध्ये असं असतं ना वेव्हज, राईट? एक डार्क बँड असतो, एक ब्रॉड बँड असतो, तसं फॉर्मेशन होतंय कंटिन्युअली. मे बी कॅमेरा प्रॉब्लेम येतो त्यामुळं तसं होतंय परत एकदा. ओके, आय विल शॉर्ट इट, पण आता नाही, नंतर. फ्लिकर, yes, correct word, flicker. Good, very nice, knowledgeful. It's again knowledgeful thing. Okay, घ्या कंटिन्युएशन मध्ये क्वेश्चन घ्या तुम्ही. जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन, पेअर ऑफ लाईन तुम्हाला तयार करायचंय. ओके, त्याच्यासाठी क्वेश्चन फॉर्मॅट कधी कधी थोडस डिफरंट असतो. लाईन तुम्हाला फॉर्म करावी लागते, लाईन फॉर्म करावी लागते. सो पेज नंबर 131, पेज नंबर 130 पेज नंबर 130 अँड मिसलेनियस एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, रोमन अंक 2 मधला. पेज नंबर 130, पेज नंबर 130, पेज 130, राईट? त्यानंतर रोमन अंक 2 मधला फर्स्ट मधला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4. अदर जे क्वेश्चन्स आहेत ते पॅरलल क्वेश्चन्स आहेत, अदर जे क्वेश्चन्स आहेत ते पॅरलल क्वेश्चन्स आहेत. ओके, सो स्टार्ट विथ दिस क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे, काय विचारलंय? फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन्स, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू व्हॉट? पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स काढायच्या. येस, लाईटचा इश्यू आहे, लाईटचा इश्यू आहे. ओके, ट्राय करून पाहतो. वेट फॉर 2 minutes. आय विल ट्राय टू ऍडजस्ट. सकाळी सुद्धा नव्हतं झालं ऍडजस्ट. स्टील आय विल ट्राय. बघ कमी झाले, राईट? नो, एवढं होणारच ते आता, एवढं होणारच. आजच्या दिवस बेअर करा, विल सी. ओके, क्वेश्चन पाहिलं. क्वेश्चन नंबर 130, पासिंग थ्रू ओरिजिन हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री अँड 120 डिग्री. हे दोन लाईन्स फॉर्मेशन्स तुम्हाला दिलेले आहे. एका लाईनचं इन्क्लिनेशन 60 डिग्री आहे. यस, डेफिनेटली फर्स्ट क्वाड्रंट, थोडंसं जास्त इन्क्लिनेशन असेल, 60 डिग्री, राईट? आणि वन ऑफ द लाईन विच इज इन्क्लाइन ऍट अन अँगल ऑफ व्हॉट? 60 डिग्री आहे suppose, and another line which is inclination of 120 degree, right? एक लाइन आहे 60 degree inclination है, another line which is incline at an angle of 120 degree. So we should have to find the joint equation of the lines. Joint equation of the line तुम्हाला फॉर्म करायचं, right? Suppose this is the line L1 which is inclination from the x-axis is 60 degree. This is the line L2 which is incline at an angle of 120 degree. So start. Joint equation तयार करायचं आहे. So first काय लिहिणार? First slope of
line which is inclined at an angle of 60 degree. The slope of line form kara. So slope of line inclination is what? 60 degree. So slope of line which is 60 degree incline. 60 degree incline आहे म्हणजेच m1 equal to tan of किती घेणार? 60. Tan 60 ची व्हॅल्यू √3. So m1 is √3. m1 is √3. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, राईट? लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्याचं इक्वेशन काय असतं? इक्वेशन काय असतं? लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं? लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्या लाईन बाबतीत हॉरिझॉन्टल पार्ट x, व्हर्टिकल पार्ट y, राईट? इन्क्लिनेशन थीटा जर असेल तर सपोज या लाईनचं इक्वेशन मला काढायचं आहे की लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स x, व्हर्टिकल y आहे. सो वी विल यूज द tan theta equal to y by x. Horizontal, vertical with respect to horizontal is the tan. चेक करा, इथं 90 डिग्री आहे. अपोजिट अपॉन ऍडजसेंट y by x. tan theta लाच आपण स्लोप म्हणतो y by x. So y equal to m into x. Y equal to m into x is the equation of line passing through origin. Line passing through origin. Line passing through origin. Correct? सांगा मग याचा स्लोप m1 आहे. सो लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय असेल? m1x असेल. m1x असेल. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन कसं फॉर्म केलं? हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे अँड व्हर्टिकल डिस्टन्स आहे. काय तयार करायचं तुम्हाला? इक्वेशन ऑफ लाईन तयार करायचंय. y इक्वल टू mx असेल ते. येस, करेक्ट. y इक्वल टू m इंटू x असेल ते. येस प्रसाद, करेक्ट. ax प्लस by पण चालतं, पण या ठिकाणी स्पेशली इट्स गिवन फॉर द स्लोप 60 डिग्री inclination. मग स्लोप मध्ये कन्वर्ट केलं, √3 आला. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द लाईन देन? y इक्वल टू √3 टाइम्स ऑफ x म्हणजेच √3 टाइम्स ऑफ x मायनस y इक्वल टू 0 इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ लाईन which is L1 suppose, which is लिहायची गरज आहे. 11th ला नव्हते त्यांनी लिहा, 12वीला नव्हते त्यांनी 2दा लिहा, 11th ला नव्हते त्यांनी एकदा लिहायचं, आणि जे 11th ला होते पण येत नाही त्यांनी 2दा लिहायचंय. 11th ला होते पण लक्षात नाही राहत त्यांनी 2दा लिहायचंय. ज्यांनी 11th ला नव्हते त्यांनी एकदा लिहा ते. tan theta equal to y by x, m equal to y by x, y equal to m into x, line passing through origin. त्याचं इक्वेशन आहे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्याचा यूज आपण इथं केला m ऐवजी m1 and which is 60 डिग्री inclination. L1 लाईनचं स्लोप आणि त्याचं इक्वेशन काढलं. अरे थांब, आठवते दमकर. सर ब्लिंक होती लाईट. माईक म्यूट केलेले नाही आहेत. सॉरी. लवकर सांगायचं ना माईक म्यूट. अरे पण प्रत्येकाने माईक म्यूट करूनच जॉईन करायला पाहिजे. कधी कधी राहतं ते, आज राहिलं माझ्या हाताने, तर इतर वेळेस केलेलं असतं. सॉरी. येस, काय होतं आवाज जात नाही माझा तिथपर्यंत. येस, करेक्ट. ओके, लक्ष द्या. सो इथलं फ्रंट y बाय x, y by x, tan theta y by x, m equal to y by x, y equal to m into x, right? Line passing through origin. त्याचा यूज इथं झालेला आहे. y equal to m into x, m म्हणजेच m1 which is √3, y equal to √3x, √3x minus y equal to 0 is the equation of line passing through origin. Equation of line passing through origin. सांगा रे, सेकंड लाईनचं इक्वेशन काय? सेकंड लाईनचं इक्वेशन काय? सेकंड लाईन इक्वेशन इज स्लोप ऑफ लाईन, राईट? पहिले स्लोप काढा. स्लोप ऑफ लाईन inclination is given is 120 degree, right? So slope of line m2 equal to tan of 120. How to solve? Tan of 180 minus 60, correct? 180 मधून 60 subtract करा. 180 मधून 60 subtract करा. You will get 120. You will get 120. हर्ष
स्क्रीन शिफ्ट नाहीये, लाईट इफेक्ट बहुतेक प्रॉब्लेम करतोय आज. त्यामुळे 180 मायनस 60 किती झालं रे हे? टॅनचं कन्व्हर्जन 180 मुळे किती झालं? टॅनचं कन्व्हर्जन 180 मुळे टॅनच राहतं 60 डिग्री ऍज इट इज. पण टॅन इज इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो हर्ष? निगेटिव्ह असतो. करेक्ट? Tan is in the second quadrant. Yes, Julie, correct. It is minus. So minus root 3. Minus root 3. So m2 equal to minus root 3. What is the equation of line passing through origin? Y equal to m2x. Y equal to m2x. So y equal to minus root 3x. Minus root 3x. So what is the proper equation? Root 3x plus y equal to 0. Equation number 2. That is line L2 साठी. Now product of L1 and L2 combined equation we call combined equation of lines. Combined equation of lines. What should be the combined equation? First equation root 3x minus y. First equation. Second equation root 3x plus y equal to 0. That is the combined equation of the lines. Root 3x minus y, root 3x plus y equal to 0. Combined equation. A minus b, a plus b. काय होतं रे? A minus b, a plus b is what? A minus b, a plus b indicates a square minus b square. A square minus b square. So final answer. Final answer. फायनल आन्सर काय असेल मग? रूट 3 x स्क्वेअर मायनस किती y स्क्वेअर इक्वल टू 0 इज द कंबाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन whose inclination is 60 डिग्री and 120 डिग्री. 60 डिग्री and 120. या पद्धतीने कुठलाही अँगल देऊन तुम्हाला जॉइंट इक्वेशन विचारला जाऊ शकतो. मानसी नीट दिसणं इथला पार्ट हे होतं राईट. रूट 3x मायनस वाय पहिल्या लाईनचं इक्वेशन घ्यायचंय. रूट 3x प्लस वाय सेकंड लाईनचं इक्वेशन घ्यायचं. फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन. येस गोल गोल दिसतंय. दिसू दे आता काय करणार. नाही कॅमेरा मागे घेऊन बघितलं सगळं करून बघितलं. ओके लेट इट बी. थोडस बेअर करा आता. थोडस बेअर करा आता.
ओके झालं. सो इन्क्लिनेशन दिलं होतं तुम्हाला 60 डिग्री फर्स्ट लाईन, सेकंड लाईन 120 डिग्री इन्क्लिनेशन दिलं होतं. पार्ट ऑफ फक्त काय सांगायचं या ठिकाणी, पार्ट ऑफ काय सांगायचं या ठिकाणी, या इन्क्लिनेशन मध्ये उद्यापासून नोटबुक मध्ये घ्या. यस मी तर रेडी आहे, मुलं रेडी नाही. आता बघा किती जणांचं नो नो येतं लगेच. बोर्डवर घ्यायचं का नोटबुक वर घ्यायचं रे, लगेच नो 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 चालू होतं नोटबुकवर. त्यांना झोप लागतात घरी. नोटबुकवर एकदम क्लीन व्यवस्थित राहतं, नोट्स पण मिळतात तुम्हाला व्यवस्थित राहतं, एक गोष्ट सुद्धा इकडे तिकडे जात नाही. इट इज बेटर, हे बेटर आहे ना. नोटबुक हे सोल्युशन आहे. मी अख्खं गेल्या वर्षी पूर्ण नोटबुकवर घेतलेलं पूर्णपणे. त्यांनी लवकर पण होतं, ते वेळ लागतो. कशावर घ्यायचं मग, बोर्डवर का नोटबुकवर? येस, कोणाचं राहिलं तर कव्हर पण होतं. बोर्ड पाहिजे. कोण आहे रे बोर्डवाला? अनुष्का. ओके. बोर्डवाले नोटबुक वाले नाही. बोर्डवाल्याने टाईप करायला, नोटबुक वाले नको. बोर्डवाले सांगा तुमचं नाव आपण व्हॉट्सअपला जोडून टाक. यांना बोर्डवर पाहिजे, यांना नोटबुकवर पाहिजे. स्क्रीनशॉट घेता येतं, मग नोटबुकवर घेता येत नाही का? आविष्कार. मॉर्निंगला बोर्डवरती गुड, आणि इव्हिनिंगला नोटबुकवरती. नोटबुक ब्लर होत नाही. ओके. नोटबुकचा फोटो पण सेंड करता येतो. बर. ओके, वी विल स्टार्ट ऑन द नोटबुक टुमॉरो ऑनवर्ड्स. ओके, किती जण रडतात बघू आता. नोटबुकवर चालू करायचं. ओके, नोटबुकवरचं प्रेझेंटेशन कळतं. समर्थ काय झालं रे? येस, नोटबुक बोर्ड क्लीन करायचं कष्ट. अरे कामच ते आहे माझं, आता काय करणार. आता एवढे वेळेस लिहितो, 10 वर्ष झालं, 15-12 वर्ष झालं, लिहितोय खोडतोय. हा. चालतंय. ओके, थँक्यू फॉर युअर सजेशन्स. नक्कीच इम्प्लिमेंट करू आपण. बरेच जणांचं सजेशन आहे सर नोटबुक मध्ये घ्या, नोटबुक वरती घेतलेलं कधी बेटर, राईट? ओके, हे झालं काय फॉर्मेशन ऑफ कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स फॉर्मेशन होतं. हे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन फॉर्मेशन आहे. ओके, लक्ष द्या. कमिंग संडेला एक्झाम मॅट्रिसेस वरती असेल. डिफरन्सिएशनचे 3 कन्सेप्ट तुम्हाला असतील. दॅट इज इनव्हर्स एक असेल, त्याच्यामध्ये पॅरामेट्रिक फॉर्म एक असेल, अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे 3 टाइप्स तुम्हाला डिफरन्सिएशनच्या असतील. 3 टाइप्स वी विल कव्हर इन द एक्झामिनेशन अँड मॅट्रिक्स चॅप्टर. व्यवस्थित करा, पाहून लिहू नका. बरेच जण क्वेश्चन पाहून लिहितात. मला वाटतं त्यांना थोडं तरी मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. आपल्याला येत नाही तर आपण कॉपी कशाला करायला पाहिजे, नाही केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. लढा, सिच्युएशनला लढा, म्हणजे समजेल तुम्हाला की नाही चालत असं. कॉपी करून पास होणारे पुढं काय करतील आयुष्यात त्यांच्या, कुणाला फसवताय तुम्ही? अरे पडू द्या 0 मार्क, माझ्या हक्काचे 0 मार्क आहेत. मी तर सांगायचो माझ्या हक्काचे 0 मार्क आहेत. त्याच्यात काय, येत नसताना 0 मार्क पडणं आनंद आहे. हा, येत असताना जर 0 मार्क पडले, समजा मला येत होतं आणि मला लिहिता आलं नाही, दॅट इज द डिफरंट थिंग. त्यामुळे असं टेन्शन घ्यायची गरज नाही. मला असं वाटतं पर्सनली, तुम्ही खूप टेन्शन घ्यायचा नाही ना. अभ्यास केला नसेल तर मार्क येणार कुठून? कॉपी कशाला करायचं, चोरी कशाला करायची त्याची? रॉंग, टोटली रॉंग आहे माझ्या दृष्टिकोनात. लढा ना, मग तुम्ही स्वतः अभ्यास करा ना, लढा, थोडस लढा. येत नसतं त्याच्याशिवाय. आम्ही टेन्शनच घेत नाही सर. खूप चांगली गोष्ट आहे.
टेन्शन कोण घेतं सर? टेन्शन तुम्ही घेतो सर. तुम्ही पेपर काढा आमचे, आम्ही बरोबर सेंड करतो तुम्हाला. गुड. ओके घ्या. काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये रिक्वायरमेंट असते पेज नंबर 119 4.1 एक्सरसाइज. पेज नंबर 119. पेज 119. एक्सरसाइज 4.1 मधला सेकंड क्वेश्चन. एक्सरसाइज 4.1 मधला सेकंड क्वेश्चन. Find the separate equation of the line represented by the equation. Find the separate equation of the line represented by the equation. So equation given आहे 3y square plus 7xy equal to 0. 4.1 मधला सेकंड क्वेश्चन पेज नंबर 119 वरती आहे. ओके, याचे दोन सेपरेट इक्वेशन्स तयार करायचे. वी नीड टू सेपरेट इट आउट फॉर द टू इक्वेशन्स. याचे दोन इक्वेशन्स तुम्हाला तयार करायचे. ओके, जॉइंट इक्वेशन आहे. मी परत सांगितले तुम्हाला दोन इक्वेशन आहेत, सेपरेट आउट करायचे. ओके, सांगा बरं या दोन्ही टर्म्स मध्ये कॉमन टर्म. व्हॉट इज द कॉमन टर्म इन दिस? सांगा पटकन. कॉमन टर्म इन दिस, याच्यामध्ये कॉमन y. डेफिनेटली यस, शुअर अँड प्युअर. सो 3y plus 7x equal to 0. करेक्ट. सो फर्स्ट पार्ट इक्वल टू 0 म्हणजे कुठला एक्सेस आहे? कुठला एक्सेस? and 3y plus 7x equal to 0 म्हणजे 7x plus 3y equal to 0 and y equal to 0. Y equal to 0 means which axis? Y equal to 0 means x-axis. Correct? Y equal to 0 means x-axis itself. x-axis नाही, हा x-axis and ही सेकंड लाईन आहे. या दोघांचा प्रोडक्ट हे जॉइंट इक्वेशन आहे. कळलं? काही क्वेश्चन्स मध्ये याची तुम्हाला रिक्वायर्ड गरज असते. सांगा सेकंड क्वेश्चन. 5x square minus 9y square. 5x square minus 9y square. 5x square minus 9y square equal to 0. What should be the two equations? याचे दोन इक्वेशन्स काय असते? ओके, राइट डाउन दिस 5 as a root of 5. रूट ऑफ 5 त्याचा स्क्वेअर घ्या आणि x चा स्क्वेअर. रूट 5 चा स्क्वेअर किती रे? रूट 5 चा स्क्वेअर 5. करेक्ट. रूट 5 चा स्क्वेअर 5 आणि x स्क्वेअर अटॅच त्याला, राइट? मायनस 3y ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0. मायनस 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. कळलं का सेपरेशन कसं करतात ते? हे सगळे एक्झाम्पल्स त्याच्याशी रिलेटेडच आहेत. हे कधी एक्झामला विचारले गेलेले नाही. फक्त काय आहे, लिंक टू द सीईटी, लिंक टू द जेई, सब क्वेश्चन्स मध्ये येत राहतात. सब क्वेश्चन्सला येत राहणार. तुम्हाला सेपरेशन माहित पाहिजे. हाऊ टू सेपरेट द टू लाईन्स फ्रॉम द गिवन जॉइंट इक्वेशन. जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे, दोन सेपरेट लाईन तयार करायच्या. जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे, दोन सेपरेट लाईन तयार करायच्या. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सांगा ए रूट 5x मायनस 3y फर्स्ट लाईन. सेकंड लाईन root 5x plus 3y equal to 0. A square minus b square. A minus b, a plus b. First line equal to 0. Second line equal to 0. That's it. These are the two lines. So first line root 5x minus 3y equal to 0. Second line root 5x plus 3y equal to 0. First and second line of equation. First and second line of equation. First and second line of equations. First and second line of equation. First and second line of equation. Okay, next. Next example. Third one. तुम्ही करा, x common घ्यायचा आहे. Fourth one घ्या. 3x square minus 10xy. 3x square minus 10xy. Fourth one घ्या. Third तुम्ही करा. x common घ्यायचा third मध्ये. Fourth घ्या. 3x square minus 10xy minus 8y square equal to 0. Yes. How to separate the lines? How to separate the lines? याच्या दोन लाईन कसं फॉर्म करणार? याच्या दोन लाईन तयार करायच्या. How to get the two lines? How to get the two lines? 3x square minus 10xy minus 8y square equal to 0. How to get the two lines? Factor काढा रे. 3 आणि 8 अंडरलाइन करा. 3 आणि minus 8 किती होतात? 3 into minus 8 is minus 24. How to get minus 24? Factorize as minus 10. Minus 12 plus 2, right? Minus 12 plus 2, you will get minus 10.
मल्टिप्लिकेशन घेतल्यास -24, ऍडिशन घेतल्यास -10. करेक्ट. सो फॅक्टराइज इट. याचे फॅक्टर्स घ्या. सांगा काय असेल. 3x² - 12xy plus 2xy minus 8y² equal to 0. So -12 आणि +2, -12 आणि +2, these are the two factor forms. बरोबर आहे? बरोबर आहे का? पुढे 3x कॉमन, then x minus 4y, 2y कॉमन, x minus 4y. बरोबर आहे का? फॅक्टर्स चेक करा. फॅक्टर्स चेक करा. 3x कॉमन, x minus 4y plus 2y कॉमन, x minus 4y equal to 0. x minus 4y, x minus 4y, एक कॉमन, x minus 4y कॉमन घेतल्यास 3x plus 2y equal to 0 राहते शिल्लक. x minus 4y, first factor. Second factor, 3x plus 2y, equate it and 0. x minus 4y equal to 0. 3x plus 2y equal to 0. So these are the two equations separated from the joint equation of the line. Combine equation पासून हे दोन लाईनचे इक्वेशन तयार केलेले आहेत. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासून दोन सेपरेट इक्वेशन तयार केलेले आहेत. क्लियर? नाउ याच पद्धतीने पुढचे काही क्वेश्चन्स आहेत. सो डू इट. क्वेश्चन नंबर 5, 6 and 7 जस्ट प्रॅक्टिस तुम्हाला करायची, त्याच्यामध्ये फारसं काही नाहीये. लेवल ऑफ कन्सेप्ट आहे, खूप टफ क्वेश्चन आहेत म्हणून सोडतोय असं काही प्रकार नाहीये. घ्यायला घेऊ शकतो, पण तुम्ही स्वतः लॉजिक लावून फक्त अंडरस्टूड ठेवा की दिलेलं क्वाड्रेटिक असू द्या, काही असेल, पण त्याचं सेपरेट इक्वेशन तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. दॅट इज द प्रॅक्टिस. होमवर्क म्हणून करायचं आहे. 5, 6 and 7 समजून करायचंय, समजून. न करणाऱ्यांसाठी तर कटाक्ष आहे, केलंच पाहिजे. समजून व्यवस्थित करा ते क्वेश्चन्स. मला फक्त या ठिकाणी हे काही एक्झामला येत नाही, फक्त तुम्हाला क्वेश्चन मध्ये जर कुठं अडलं तर याची गरज पडणार आहे. याची गरज पडणार आहे आपल्याला. ओके, काही ठिकाणी तुम्हाला सेपरेशन घेता आलं पाहिजे. एक्झामला कधी सेपरेशन विचारलेलं नाही म्हणून सोडून द्यायचं नाहीये, पण हे सब क्वेश्चन म्हणून आपल्याला रिक्वायर्ड आहे. सीईटी जेई स्टुडंट साठी तर कंपल्सरी. सीईटी जेई स्टुडंट साठी कंपल्सरी आहे. ओके, नेक्स्ट टायटल द्या. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. नेक्स्ट टायटल, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. homogeneous equation of degree 2. Homogeneous equation of degree 2. Homogeneous equation of degree 2. अर्थ काय? Suppose x square minus y square. Next, x square plus 2hxy plus by square equal to 0. ax square 2hxy by square equal to 0. Next, x square plus 5xy equal to 0. y square minus 3xy equal to 0 and y square minus 3x equal to 0. लक्ष द्या. या फॉर्मेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये x ची पॉवर 2 आहे, y ची पॉवर सुद्धा 2 आहे. इथे x ची पॉवर 2 आहे, xy कंबाईन पॉवर 2 आहे, y ची पॉवर 2 आहे. राइट? x ची पॉवर 2 आहे, xy ची कंबाईन पॉवर 2 आहे, y2 आहे, 3xy पॉवर 2 आहे. राइट? सॉरी, हा xy आहे त्या ठिकाणी, एक कमी करा, y स्क्वेअर मायनस 3x आहे. म्हणजे लक्षात ठेवा, होमोजिनियस साठी प्रत्येक टर्म मधली पॉवर ही काय असते? कंबाईन पॉवर और इंडिव्हिज्युअल पॉवर ही काय असते? सेम असते थ्रूआउट द इक्वेशन. प्रत्येक इक्वेशन टर्म्स मध्ये पॉवर ही सेम असते. सा होमोजिनियस नाहीये का? इथे 2 आलेला आहे आणि इथे x ची पॉवर 1 आलेली आहे. राइट? स्क्वेअरच असावा असं काही नाहीये. इट कॅन बी x क्यूब 3x स्क्वेअर y 3x y स्क्वेअर प्लस y रेज टू 3 इक्वल टू 0. हा होमोजिनियस आहे. हे इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन आहे. प्रत्येक टर्म मधली पॉवर चेक करा. 3 आहे, 3 आहे, 3 आहे, 3 आहे. राइट? एखादी टर्म मिसिंग असेल तरी चालतं, असं काही नाहीये. सपोज एवढंच इक्वेशन असेल, होमोजिनियस आहे का? आहे.
आता 7 लावला अटॅच, आता होमोजिनियस नाही, होमोजिनियस नाही का? इथं 3 पॉवर, कंबाईन पॉवर दोघांची 3, करेक्ट, कंबाईन पॉवर दोघांची 3, परत इथं पॉवर नाहीच आहे, ही टर्म कॉन्स्टंट म्हणून घेतली जाते, होमोजिनियस नाही, हे इक्वेशन होमोजिनियस नाही आहे, करेक्ट. आता या ठिकाणी जर मी y क्यूब टाकला तर आता होमोजिनियस आहे, होमोजिनियस आहे. होमोजिनियस मीनिंग तसं घ्यायचंय तुम्हाला. 7⁻³ असेल तरी सुद्धा होमोजिनियस नाही का? कारण व्हेरिएबल रेस टू द पॉवर माइंड करतात, कॉन्स्टंट रेस टू द पॉवर माइंड करत नाही. गुड क्वेश्चन. व्हेरिएबल रेस टू द पॉवर माइंड करतं, कॉन्स्टंट रेस टू द पॉवर माइंड करत नाही. व्हेरिएबल मधली प्रत्येक टर्मची पॉवर ही काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे, सेम असली पाहिजे. याला होमोजिनियस इक्वेशन म्हणतात. सो सपोज 2 लाईन घेतल्या, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, सपोज 2 लाईन घेतल्या, पासिंग थ्रू ओरिजिन आहे, सपोज. So first line passing through origin whose equation is L1, whose equation is L1. Second line passing through origin whose equation is L2. So L1 line's equation A1x B1y equal to 0. L2 line's equation A2x B2y equal to 0. A1x B1y equal to 0. A2x B2y equal to 0. Suppose या दोन लाईन आहे, यांचा प्रोडक्ट तयार करा. So combine equation now. Combine equation. Okay, start. First bracket A1x B1y. Second bracket A2x B2y equal to 0. Now combine equation of these two lines. A1x B1y A2x B2y equal to 0. Now combine equation. Start multiplication. हा A1x याला मल्टिप्लाय, A1x याला मल्टिप्लाय, A1 A2 चा प्रोडक्ट, A1 A2 चा प्रोडक्ट x² प्लस A1 B2 xy. Clear product? Write down the terms. Write down the terms. Terms लिहा व्यवस्थित. A1x नी A2x ला मल्टिप्लाय करा, A1x नी B2y ला मल्टिप्लाय करा. झालं. आता B1y नी A2x ला मल्टिप्लाय. सेकंड काय, B1y नी A2x ला, B1y नी B2y ला मल्टिप्लाय करा. काय येईल सांगा? A2B1 xy प्रोडक्ट प्लस B1 B2 चा प्रोडक्ट y² equal to 0. लक्ष द्या. या पार्ट ऑफ या दोन टर्म मध्ये कॉमन काय? या पार्ट ऑफ या दोन टर्म मध्ये कॉमन काय? A1 A2 x², A1 B2 A2 B1 कॉमन काय? B1 B2 y² equal to 0. What is the common? Common is xy. xy is common from both the part. xy दोन्ही मधून कॉमन आला. Yes, Manas, correct. Next step मध्ये underline this term. This term is replaced by a. This term is replaced by 2h. This term is replaced by b², b. Right? याला complete part ला a म्हणा. ax² plus याला 2h ने रिप्लेस करा. This part is replaced by 2h. लक्ष द्या, लक्ष द्या. This A1 A2 product is A suppose. Now A1 B2 A2 B1 जे काही कॅल्क्युलेशन असेल that is 2h. पुढचा पार्ट xy जशाला तसा प्लस B1 B2. B1 B2 is replaced by B. B1 B2 is replaced by B and y² equal to 0. This is called as joint equation homogeneous part. Joint equation homogeneous part. का homogeneous रे? प्रत्येक टर्म मध्ये पॉवर सेम आहे. प्रत्येक टर्म मधली पॉवर ही सेम आहे. प्रत्येक टर्म मधली पॉवर ही सेम आहे. क्लियर? So this is called as homogeneous second degree equation in x and y.
homogeneous second degree equation in x and y, that is the combined equation म्हणून येतं. Homogeneous equation of degree 2. Homogeneous equation of degree 2. Homogeneous equation of degree 2 in x and y म्हणतात. So homogeneous equation of degree 2 in x and y. h काय आहे? काही नाहीये. हे कॅल्क्युलेशन केलं आणि त्याची व्हॅल्यू 2h आली. इथं अंडरलाईन केलं ना, हा पार्ट 1 2 3 4 काहीतरी असेल, मल्टिप्लाय करून 2h आलं. असं लक्षात ठेवा. याआधी मी कुठेतरी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला. कुठे एक्सप्लेन केलेलं? असं इक्वेशन लिहून दिलेलं आठवतं का? ax square 2hxy by square plus 2gx 2fy plus c equal to 0. आठवतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणतात त्याला. हा होमोजिनियस नाहीये. होमोजिनियस नाहीये. ax square 2hxy by square 2gx 2fy plus c equal to 0. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन म्हणतात. होमोजिनियस नाहीये, पण इथं x स्क्वेअर आहे. xy ची कंबाईन पॉवर 2, y स्क्वेअर 2, x 1, y पॉवर 1 आहे. होमोजिनियस नाहीये, पण सेकंड डिग्री इक्वेशन आहे. सेकंड डिग्री पार्ट आहे. होमोजिनियस नाहीये, फक्त जनरल इक्वेशन आहे. आलं 2h इथं कम्पेअर होतं. हा पार्ट निग्लेक्ट केला तर लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचं इक्वेशन मिळतं. ही एक लाईन आहे, ही सेकंड लाईन आहे. या दोन लाईनचा प्रोडक्ट जनरली असा दिसतो. म्हणजे हे इक्वेशन कायम लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचे इक्वेशन असे असतात. 2x स्क्वेअर मायनस 3xy प्लस 5y स्क्वेअर इक्वल टू 0 या पद्धतीने असतात. कम्पेअर केलं तर हा 2h झाला, करेक्ट. हा 2h झाला, हा a झाला, हा b झाला. त्याचा अर्थ तसा घेतला जातो. क्लिअर? होमोजिनियस इक्वेशन इन x and y म्हटलं जाते. होमोजिनियस इक्वेशन इन x and y म्हटलं जाते. आता हे जर होमोजिनियस इक्वेशन असेल तर खरंच दोन लाईन रिप्रेझेंट करायला पाहिजे. मग यांनी दोन लाईन सेपरेशन, या होमोजिनियस इक्वेशनच्या दोन लाईन सेपरेट करायच्यात आपल्याला. का? कारण आपण ज्या पद्धतीने दोन लाईन घेतल्या त्याचं तर इक्वेशन अगडम बगडम असं आलं होतं इक्वेशन, राईट. पण आपण त्याला कन्वर्ट केलंय. या कन्वर्ट केलेल्या इक्वेशनच्या परत दोन लाईन होतात. या कन्वर्ट केलेल्या इक्वेशनच्या दोन लाईन परत तयार होतात. कारण हे इक्वेशन आपण ट्रान्सफॉर्म केलंय याच्यामध्ये, राईट. त्याच्यापासून परत दोन इक्वेशन्स मिळालेच पाहिजेत आपल्याला. का? कारण आपण हा चेंज घेतला ना, हा चेंज घेतला. याच्यापासून तर कंबाईन इक्वेशन झालं आपल्याकडे तयार. याच्यापासून परत दोन लाईन तयार होऊ शकतात. असा थेरम आहे तुम्हाला. काय असा थेरम? एक्झाम मध्ये थेरम आहे तुम्हाला. एक्झाम साठी थेरम विचारला जातो. काय तो थेरम? काढा. पेज नंबर 114, थेरम नंबर 3. एक्झामला येतो का? यस, येतो. पेज नंबर 114, थेरम नंबर 3. पेज नंबर 114, थेरम नंबर 3. पेज 114. पेज 114. थेरम थर्ड. थेरम नंबर 3. थेरम नंबर, पेज नंबर 114 वरचा थेरम नंबर 3 तुम्हाला करायचा आहे. वरचा थेरम होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x and y म्हणजे आता जे इक्वेशन तयार केलं आपण, 2ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू काय असतो? 0. ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0. Homogeneous equation of degree 2 in x and y. Page number 114, theorem number 3. Theorem number 3. Homogeneous equation of degree 2 in x and y. ax square 2hxy by square equal to 0 represents a pair of lines passing through the origin. Passing through the origin. If h square minus ab, h square minus ab greater than or equal to 0 ही मात्र त्याच्यासाठी कंडिशन आहे.
ही मात्र ती कंडिशन आहे. दॅट कंडिशन नीड टू बी वर्कआउट. ही तुम्हाला वर्कआउट करायचं आहे या थेरम मध्ये. ही कंडिशन या थेरम साठी तुम्हाला वर्कआउट करायची आहे. ही कंडिशन तुम्हाला वर्कआउट करायची. आताच आपण पाहिलं 2 लाईन घेतल्या होत्या आपण. लक्ष द्या काय सांगतोय. 2 लाईन घेतल्या होत्या. a1x b1y equal to 0 फर्स्ट लाईन, a2x b2y equal to 0 सेकंड लाईन. 2 लाईनचा प्रोडक्ट घेतला पण तो असा आला होता a1 a2 x स्क्वेअर. करेक्ट. पुढचं ब्लब ब्लब ब्लब. आपल्याला आपण काय केलं पण त्याचा एकत्र घेतला ax स्क्वेअर घेतला. पुढच्या पार्ट ऑफ 2hxy घेतला. पुढच्या पार्ट ऑफ by स्क्वेअर केला. आपण चेंज घेतला ना याचा. आता उलट इक्वेशन तुम्हाला दिलंय त्याचे 2 इक्वेशन्स तयार करायचे. 2 इक्वेशन्स तयार करायचे तुम्हाला. का आपण चेंज केला त्यामुळे. नाही तर हेच 2 इक्वेशन आले असते. तसं नाहीये पण. तसं नाही. मग या पार्ट ऑफ तुम्हाला थिंक करावं लागेल हाऊ वी कॅन सेपरेट आउट 2 लाईन्स. आता ऍज पर द बुक तुम्ही a इक्वल टू 0 ठेवू शकता, b इक्वल टू 0 ठेवू शकता. ओके. प्रूफ मध्ये कन्सिडर द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y. इक्वेशन नंबर 1 त्याला मार्क केलंय. हे सपोज इक्वेशन नंबर 1 आहे. ओके. प्रूफ इथून चालू झालं तुमचं. आता याच्यामध्ये a ला 0 किंवा b ला 0 ठेवू शकता. सो केस नंबर 1 b इज इक्वल टू 0. केस नंबर 1 b व्हॅल्यू इज इक्वल टू 0. जर b 0 ठेवला तर b ची व्हॅल्यू सपोज 0 ठेवली, काय राहील रिमेनिंग इक्वेशन काय राहील. b ला 0 ठेवला, रिमेनिंग व्हॅल्यू काय शिल्लक राहते ax स्क्वेअर 2hxy इक्वल टू 0. व्हॉट शुड बी द कॉमन b व्हॅल्यू. जर इक्वेशन नंबर 1 मध्ये 0 ठेवल्यास रिमेनिंग इक्वेशन लिहा. रिमेनिंग इक्वेशन काय राहतं शिल्लक ax स्क्वेअर 2hxy इक्वल टू 0. सांगा कॉमन काय. कॉमन इज व्हॉट. कॉमन इज x. x कॉमन घे, काय राहिलं ax. काय शिल्लक राहिलं 2hy इक्वल टू 0. सो x इक्वल टू 0 फर्स्ट इक्वेशन. ax प्लस 2hy इक्वल टू 0 सेकंड इक्वेशन. झाले 2 लाईन तयार याच्या. झाले का 2 लाईन तयार. x इक्वल टू 0 ax 2hy इक्वल टू 0. आता मला सांगा इथं कॉन्स्टंट नाही आहे. इथं कॉन्स्टंट नाही आहे. लाईन पासिंग थ्रू काय ओरिजिन. लाईन पासेस थ्रू ओरिजिन. लाईन passes through origin. तुम्ही म्हणाल b0 कुठून घेतलं सर. a0 पण ठेवू शकता किंवा b0 दोन्ही पैकी एक 0 ठेवू शकता. कशासाठी 2 लाईन मिळण्यासाठी. b इक्वल टू 0 किंवा a इक्वल टू 0 सुद्धा चालतं. आणि सपोज सेकंड केस नंबर 2 b इज नॉट इक्वल टू 0. केस नंबर 2 if b is not equal to 0. b is not equal to 0. So given equation ax square 2hxy by square equal to 0. हे इक्वेशन आहे. कशाचं 2 लाईन कंबाईन करून हे इक्वेशन आणलेलं आहे. या पार्ट ऑफ b0 नाहीये. b0 नाहीये. याच्या 2 लाईन तयार करायच्या. याच्या 2 लाईन तयार करायच्या. त्याच्यासाठी ही कंडिशन ऑब्झर्व करायची. ओके. 2 लाईन सेपरेट करायच्या. डू द वन प्रोसेस. याच्यामध्ये प्रत्येक टर्मला b न मल्टिप्लाय करा. ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0. या प्रत्येक टर्मला b न मल्टिप्लाय करा. काय राहील इथं ab x स्क्वेअर 2hx by 2hx by b चा स्क्वेअर y चा स्क्वेअर इक्वल टू 0. प्रत्येक टर्म b न मल्टिप्लाय केली. each term should be multiplied by b. या ठिकाणी मल्टिप्लाय b. प्रत्येक टर्मला b न काय केलं मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी b, या ठिकाणी by, या ठिकाणी b चा स्क्वेअर y स्क्वेअर. लिहा इथपर्यंत पहिले. आपल्याला काय तयार करायचंय 2 वेगवेगळ्या लाईन तयार करायच्यात म्हणून आपण प्रोसेस स्टार्ट केली. थेरम आहे एक्झामला येतो. अल्टरनेट इयर मध्ये 2 थेरम आहेत या चॅप्टर मध्ये. 2 थेरम आहेत या चॅप्टर मध्ये. अल्टरनेट विचारतात. कधी हा थेरम विचारतात, कधी याच्या नंतरचा नेक्स्ट थेरम विचारतात. 2 थेरम्स आहेत ते अल्टरनेट विचारले जातात एक्झाम मध्ये. ओके स्टार्ट. ab x स्क्वेअर 2hx by b स्क्वेअर y स्क्वेअर. आता लक्ष द्या
या पार्ट ऑफ आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर तयार करावा लागतो. त्यामुळे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर ही टर्म बी स्क्वेअर वाय स्क्वेअर सुरुवातीला लिहा, त्यानंतर 2hx by वेगळा करा याच्यामध्ये प्लस abx स्क्वेअर जो ओके abx स्क्वेअर इक्वल टू 0. सो लक्ष द्या, इथं by आहे, इथं by आहे, इथं कॉन्स्टंट आहे सपोज, इथं by नाही आहे, इथं by आहे मात्र या ठिकाणी by आहे. ओके लक्ष द्या काय सांगायचं मला. या ठिकाणी by चा हा कोइफिशियंट आहे, 2hx हा कोइफिशियंट by चा आहे, जो की by या ठिकाणी आलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे. सो ऍड अँड सबट्रॅक्ट द थर्ड टर्म ऍड सबट्रॅक्ट केली जाते, थर्ड टर्म ऍड सबट्रॅक्ट केली जाते. व्हॉट इज द थर्ड टर्म? लिहून ठेवा, साइडला लिहून ठेवा. थर्ड टर्म इक्वल टू मिडल टर्म डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण जनरली याला कोइफिशियंट ऑफ x म्हणतो. याला जनरली कोइफिशियंट ऑफ x म्हणतात, डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. थर्ड टर्म इक्वल टू मिडल टर्म डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा रे मिडल टर्म काय? 2hx आहे. सो मिडल टर्म इज 2hx डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लिहून ठेवा, महत्वाचा पार्ट आहे. 2 गेट कॅन्सल, पुस्तकात नाही दिलेलं आहे. h square x square फॉर्मेशन, राईट. सो h square लेफ्ट ला ऍड करा, राईट ला ऍड करा, दोन्ही साइडला h square x square ऍड करा. सो फर्स्ट पार्ट ऑफ b square y square 2hx dy ओके प्लस h square x square ऍड करा प्लस abx square इक्वल टू h square x square बोथ साइडला ऍड केला. कुठून आणला तो? कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी ही टर्म लेफ्ट हँड साइडला ऍड केले, राइट हँड साइडला ऍड करतोय. कॅन्सलेशन साठी राइट हँड साइडला ही टर्म परत लिहितोय. कॅन्सलेशन साठी ही टर्म परत एकदा राइट हँड साइडला मेन्शन केली, विच इज h square x square. कुठून आलं कळालं का? याला अंडरलाईन करा आता. दिस पार्ट नीड टू बी अंडरलाईन. सांगा कशाचं एक्सपान्शन आहे? हे कशाचं एक्सपान्शन आहे? हे कशाचं एक्सपान्शन आहे तुम्हाला सांगायचं. हे कशाचं एक्सपान्शन आहे? a स्क्वेअर 2ab प्लस b चा स्क्वेअर, a स्क्वेअर 2ab प्लस b चा स्क्वेअर, असं ते एक्सपान्शन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? a किती, b किती? a किती, b किती? a किती, b किती? यस. या पार्ट ऑफ या ठिकाणी a म्हणजे by अँड b म्हणजेच hx ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचं हे एक्सपान्शन होतं. राइट हँड साइड h square into x square. नाउ नेक्स्ट, इथं हा जो पार्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे, या साइडला काय असेल? निगेटिव्ह. मायनस abx square. सो सगळ्यात महत्वाचा पार्ट थर्ड टर्म कॅल्क्युलेट करणं. काय करतोय ना आपण तेच विसरून जातो. कोण सांगतं काय करतोय आपण? काय करतोय? कोण सांगतं काय करत आहे? एक्झॅक्ट काय करतोय आपण? यस, दोन लाईन सेपरेट तयार करायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे दोन लाईन होत्या ना पूर्वी. काय होत्या दोन लाईन? a1x b1y इक्वल टू 0. त्यानंतर a2x b2y इक्वल टू 0. अशा दोन लाईन होत्या आपल्याकडे. झालं काय? पण आपण a1 a2 चा प्रोडक्ट a घेतला, राईट. b1 b2 चा प्रोडक्ट b न डिनोट केला. आणि साहजिक आहे परत या लाईन मिळतील का आपल्याला? नाही मिळणार, चेंज होणार ते. आपण जनरल फॉर्म होमोजिनियस डिग्री 2 मध्ये आहेत सध्या. मग याच्यासाठी सेपरेटली दोन लाईन्स पाहिजेतच. हे कॉमन, प्रत्येक क्वेश्चन याला कम्पेअर करता येतो. प्रत्येक क्वेश्चन जॉईंट इक्वेशनचा प्रत्येक क्वेश्चन. पण कुठल्या जॉईंट लाईन? कोण सांगतं? कुठल्या दोन लाईन? पण हे इक्वेशन स्पेशली कुठल्या दोन लाईन्स आहे? स्पेशली कुठल्या दोन लाईन्स आहे? ज्या दोन लाईन ओरिजिन मधून पास होतात, राईट. ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचं हे जॉईंट इक्वेशन.
राईट, त्याच्यावरती वर्कआउट करताय. हा पार्ट लिहिला का फक्त सांगा मला. हा महत्वाचा आहे. एच स्क्वेअर कुठून आला कळत नाही. तर याला काय म्हणतात, कम्प्लीट स्क्वेअर मला घ्यायचा आहे. इथं बी वाय आहे, इथं बी वाय आहे, इथं नाहीये. या टर्मला पलटी मारा, या टर्मला पलटी मारलं कुठं, या साईडला. इथली थर्ड टर्म काढली आपण एच स्क्वेअर. तर इथं मला समजतं हा ए स्क्वेअर आहे, हा 2ab आहे, हा बी स्क्वेअर आहे. याला म्हणतात कम्प्लीट स्क्वेअर टर्म तयार करणं. दॅट इज द नीड ऑफ टीटी. That is the need of TT, which depends upon MT. Which is depend upon the MT. Third term काढावी लागते थोड्यात. Third term काढावी लागते. Next. या पार्ट ऑफ या ठिकाणी by plus hx square, by plus hx ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू, सांगा रे कॉमन काय, व्हॉट इज द कॉमन फ्रॉम द राईट हँड साइड. राईट हँड साइड मधून तुम्ही काय कॉमन घेऊ शकता, h स्क्वेअर मायनस ab. कॉमन is x स्क्वेअर. करेक्ट. काय कॉमन घेऊ शकतो आपण या दोन टर्म्स मधून, x स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. नाव स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय होईल, by plus hx इक्वल टू प्लस और मायनस रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ab इंटू x. झेपते का काही, याचा स्क्वेअर गेला स्क्वेअर रूट मुळे. इथं आहे का स्क्वेअर, नाहीये, म्हणून त्याला रूट टाकावं लागलं. एक्सचा स्क्वेअर आणि त्याचा रूट एक्स बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. स्क्वेअर रूट घेतला बोथ साइडचा, इथला स्क्वेअर निघून गेला. रूट घेतला ना आपण त्याचा, रूट घेतला स्क्वेअर निघून गेला, रूट घेतला स्क्वेअर निघून गेला. इथं स्क्वेअर होता का, नाही, म्हणून त्याला रूट आला. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. स्क्वेअर रूट घेतलाय, स्क्वेअर नाही, स्क्वेअर होता सिंगल पॉवर झाली, स्क्वेअर होता सिंगल पॉवर झाली. स्क्वेअर होता का या ठिकाणी, नाही, मग त्याचा रूट. ओके, लक्ष द्या. by प्लस hx ला सुरुवातीला लिहितोय, लक्ष द्या. by नंतर लिहितोय इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ab इंटू x. टर्म फक्त शफल करून लिहिले, टर्म फक्त hx सुरुवातीला by नंतर. आता लक्ष द्या, hx इथला जो प्लस आहे या साईडला मायनस असेल, इथला जो मायनस आहे या साईडला आल्यानंतर प्लस असेल. सो रूट ऑफ स्क्वेअर मायनस ab इंटू x प्लस हा इकडे आलेला by इक्वल टू 0. या दोन्ही मधील कॉमन काय, या दोन्ही मध्ये कॉमन काय, या टर्म मध्ये कॉमन काय सांगा, ऑब्झर्व कर. फर्स्ट दोन टर्म्स मध्ये कॉमन काय. तुमच्या माइंड मध्ये प्रश्न असेल, हा प्लस या साईडला मायनस आहे, हा मायनस या साईडला काय आहे, प्लस आहे, लक्षात ठेवा. आता मला सांगायचं पहिल्या दोन टर्म्स मधून कॉमन काय, सांगा पटकन. पहिल्या दोन टर्म्स मधून कॉमन काय असेल, काय असेल पहिल्या दोन टर्म्स मधून कॉमन.
त्याच्यामध्ये फर्दर सोल्युशन फक्त 2 लाईन्स तयार कशा केल्यात हे पाहायचं आपल्याला. इथं लक्ष द्या, एक्स कॉमन घेतला, इथं एच राहतं. हे थोडं दिसायला विचित्र आहे. रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी, एक्स कॉमन आला बाहेर, प्लस बी वाय इक्वल टू 0. by इक्वल टू 0. आता लक्ष द्या, हा टोटल पार्ट म्हणजे ए आहे. हे कम्प्लीट पार्ट हाईड करा, स्मॉल ए म्हणा, ax प्लस by इक्वल टू 0. दिसलं का रे? दिसायला खूप विचित्र आहे हा हे टोटल अंडरलाईन करा, ही एक व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू मी इथं a न डिनोट करतो. ax by इक्वल टू 0. झालं लाईनचं इक्वेशन? झालं का लाईनचं इक्वेशन तयार? यामध्ये 2 पार्ट आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. त्यामुळे त्या 2 लाईन तयार होतात. त्यामुळे याच्या 2 लाईन्स तयार होतात. त्या 2 लाईन्स फॉर्मेशन एकदा प्लस घ्यायचंय, पुढचा पार्ट जसा तसा ए स्क्वेअर मायनस ए बी, हा कशाला कोएफिशियंट आहे, एक्स चा कोएफिशियंट आहे, by इक्वल टू 0. लाईन नंबर 1 फर्स्ट लाईनचं इक्वेशन. ओके, सेकंड लाईन मायनस मध्ये लिहायचं, h मायनस रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस ऐवजी इथं प्लस ऐवजी इथं मायनस आहे. याच पहिल्याच पार्ट ऑफ या ठिकाणी प्लस, या ठिकाणी मायनस फॉर्म एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. सेकंड लाईन इक्वेशन. फर्स्ट लाईन इक्वेशन अँड सेकंड लाईन इक्वेशन. फर्स्ट लाईन इक्वेशन अँड सेकंड लाईन इक्वेशन. एकदा प्लस आहे, एकदा मायनस आहे. एकदा प्लस आहे, एकदा मायनस. लक्ष द्या, या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. 2 लाईन्स तयार होतात. याच्या एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0 या इक्वेशनच्या या 2 लाईन आहेत. पण रूट मधला पार्ट काय नसावा? रूट मधला पार्ट काय नसला पाहिजे? रूट मधला पार्ट काय नसला पाहिजे? रूट पार्ट शुड नॉट बी निगेटिव्ह. रूट पार्ट शुड नॉट बी निगेटिव्ह. हाऊ टू डिनोट a square minus ab should be greater than or equal to 0. आली का कंडिशन? सो ax square 2hxy by square equal to 0 हा पार्ट जॉइंट इक्वेशन दाखवतो, पण त्याची ही कंडिशन आहे, x square minus ab हा पार्ट ग्रेटर दॅन और इक्वल टू किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. अल्जेब्रिकल क्रॉस चेक घ्यायचा आहे. 2 लाईन ड्रॉ तर करून बघणार नाही प्रत्येक वेळेस आपण. आपल्याला हे थीम समजली पाहिजे की ax square 2hxy by square equal to 0 हे जे काही इक्वेशन आहे त्याच्या या 2 लाईन्स तयार होतात. पण या पार्ट ऑफ इथला जो पार्ट आहे तो निगेटिव्ह असू शकत नाही. डिस्क्रिमिनंट जसा आपण म्हणतो तसा हा पार्ट आहे. h square minus ab should not be less than 0. करेक्ट? 0 चालतो पण निगेटिव्ह चालत नाही. कंडिशन समजली का? Therefore, the equation ax square 2hxy by square equal to 0 represent a pair of line passing through the origin for this condition x square minus ab greater than 0. चेक करा थेरम कसा लिहायचा आहे तो. केस नंबर 1 b equal to 0. केस नंबर 1 b equal to 0. ax square 2hxy equal to 0. इथं आपण 0 टाकलाय b ची व्हॅल्यू. रिमेनिंग पार्ट ऑफ x कॉमन घेतला, ax राहिला शिल्लक, 2hy equal to 0. First x equal to 0, second line equal to 0. Lines passing through origin मिळाले आपल्याला, कारण इथे कॉन्स्टंट नाहीये. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मिळाला आणि तसंही हे जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचं आहे. पासिंग थ्रू ओरिजिनचं फक्त जॉइंट इक्वेशन आहे. जनरल इक्वेशन मी सेपरेट लिहून दिलं होतं तुम्हाला. जनरल इक्वेशन सेपरेटली लिहून दिलं. नेक्स्ट, b is not equal to 0 कन्सेप्ट. b is not equal to 0. लेक्चर सोडून जाऊ नका, सगळ्यात महत्वाचा पार्ट घेणार आहे याच्या नंतरचा. 10 मिनिटात 15 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटात होऊन जाईल. 10 मिनिटं खूप महत्वाचे आहेत पुढचे. मला नाही माहिती लेक्चर कशासाठी सोडताय तुम्ही. अख्खा चॅप्टर सोडून द्यावा लागेल पुढचं जर 10 मिनिटं ऐकलं नाही तर तुम्ही. याच्यानंतरचा जो काही पार्ट लिहिणार आहे त्याच्यानंतर अख्खा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बुडतो पुढचे 10 मिनिटाचं लेक्चर नाही केलं तर. तुम्ही पहा, तुम्हाला कळेल सुद्धा. आता जे लेक्चर सोडून गेलेत ना, आता सगळ्यात मेन पार्ट सोडून गेलेत ते. माहित नाही काय शोक आहे त्यांना तसा तो. ओके, ax square 2hxy by square equal to 0. इथं प्रत्येक टर्मला b न मल्टिप्लाय केलं आपण. प्रत्येक टर्म b न मल्टिप्लाय केलं. कशासाठी केलं? 2 सेपरेट लाईन तयार करण्यासाठी ही प्रोसेस स्टार्ट केली होती आपण.
त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळालंय. इक्वेशन मध्ये ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर थर्ड टर्म म्हणून ऍड केलं, थर्ड टर्म पलीकडे ऍड केला, बोथ साइडला ऍड केला एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर. त्याची ऍडजस्टमेंट घेत आपण सिम्प्लिफाय केल्यास हा रूट पार्ट येतो, which is nothing but h square minus ab, h square minus ab, which should be greater than 0, which should be greater than 0. Okay, otherwise रूट मधला पार्ट काय बनतो, निगेटिव्ह तयार होतो. रूट मधला पार्ट निगेटिव्ह तयार होतो. ओके, आता हे जे काही होमोजिनियस इक्वेशन आहे याच्यावरती बेस कन्सेप्ट ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर, या इक्वेशनला x स्क्वेअर ने डिवाइड करा रे. आता जे इक्वेशन लिहिलेले वरती ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0, या इक्वेशनला x स्क्वेअर ने डिवाइड करा. सांगा काय असेल, ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0. प्रत्येक टर्म x स्क्वेअर ने डिवाइड करा. प्रत्येक टर्म x स्क्वेअर ने डिवाइड करा. प्रत्येक टर्म x स्क्वेअर ने डिवाइड करा. ओके, लक्ष द्या. या ठिकाणी प्रत्येक टर्म x स्क्वेअर ने डिवाइड करा. काय असेल, ax स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 2hxy डिवाइडेड बाय x इंटू x म्हणजे x स्क्वेअर by स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर इक्वल टू 0. लक्ष द्या, x स्क्वेअर गेट कॅन्सल, a आला, एक x कॅन्सल 2hy बाय x प्रॉपर लिहिला प्लस b परत या ठिकाणी y बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा रे, y बाय x. आता सुरुवातीला सांगितलं तुम्ही y बाय x म्हणजे काय, कोण सांगतं y बाय x म्हणजे काय? किती जणांच्या लक्षात आहे y बाय x म्हणजे काय? प्रसाद, गुड. अथर्व, उद्धव, विवेक, y बाय x म्हणजे काय? देवांग, ओके. y बाय x म्हणजे काय? y बाय x म्हणजे लाईन पासिंग थ्रू ओरिजिनचा स्लोप. y बाय x काय असतो, विसरू नका. हा थीटा, हा परपेंडिक्युलर, हा x, हा y. tan थीटा घेतल्यास y बाय x आहे. tan थीटा घेतल्यास y बाय x. tan थीटाला स्लोप म्हणतात, बरोबर आहे. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मिळते. y इक्वल टू m इंटू x. y इक्वल टू m इंटू x मिळतो. दॅट इज द स्लोप फॉर्म. सो y बाय x ला m ठेवता येतं. दॅट्स इट. y बाय x जिथे आहे त्या ठिकाणी काय ठेवता येतं, जिथे y बाय x आहे पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर, पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर डेफिनेटली y बाय x इज कन्वर्टेड ऍज m. a प्लस 2hm प्लस bm स्क्वेअर इक्वल टू 0. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m आलं म्हणजेच bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. कमीत कमी दोनदा लिहायचा आजचा पार्ट, दोनदा लिहून काढायचा. कमीत कमी दोनदा लिहिल्याशिवाय येणारच नाही तुम्हाला. याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन इन ऑक्झिलरी इक्वेशन. कुठलं इक्वेशन म्हणतात, ऑक्झिलरी इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m म्हणतात. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट मला सांगा, जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0 असेल, ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0 जर असेल तर त्याच्या बाबतीत दोन रूट्स असतात. रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिकचे दोन रूट्स असतात. सपोज दॅट रूट्स अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक. किती जणांना आठवतं रे, अल्फा प्लस बीटा किती?
आणि अल्फा इंटू बीटा किती असतं? बोला पटकन. ax स्क्वेअर bx प्लस c इक्वल टू 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर अल्फा अँड बीटा, अल्फा प्लस बीटा किती आणि अल्फा इंटू बीटा किती फॉर दिस क्वाड्रॅटिक? बोला पटकन. यस प्रतीक्षा, करेक्ट. अल्फा प्लस बीटा किती आणि अल्फा इंटू बीटा किती? किती जणांना आठवतं? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यास जर त्याचे दोन रूट्स असतील तर ते रूट्स एबीसी च्या लँग्वेज मध्ये लिहितात. कॅपिटल एबीसी मुद्दामून वापरला इथं कन्फ्युज होऊ नये म्हणून. सांगा कॅपिटल एबीसी इथं काय, इथं काय? यस स्वराज, व्हेरी गुड. बोला पटकन. 66 स्टुडंट आहेत, 2 ते 3 स्टुडंट फक्त आन्सर देतात. मला नाही माहिती बाकीचे काय करतायत ते. फक्त बसून बघत राहायचं, फक्त बस प्रवचन ऐकल्यासारखं ऐकत राहायचं. काही मिनिंग नाहीये याला. असं ऐकण्याला काहीही मिनिंग नाही. अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा इज मायनस मिडल टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. कोएफिशिएंट बाबतीत b बाय a, b डिवायडेड बाय a लिहून ठेवा. b बाय a. अल्फा इंटू बीटा किती रे? अल्फा इंटू बीटा किती? अल्फा इंटू बीटा इज c बाय a, करेक्ट. b by a, c by a. हा पार्ट निगेटिव्ह, हा पार्ट निगेटिव्ह, हा पार्ट पॉझिटिव्ह. मायनस b by a and c by a, correct. Now compare this with this part. bm square 2hm plus a equal to 0. हे जर क्वाड्रॅटिक असेल आणि याचे दोन रूट्स असतील, m1 and m2 are the roots. m1 and m2 are the roots. What is the value of m1 plus m2 and m1 into m2 is what? m1 plus m2 किती आणि m1 into m2 किती? बोला पटापट. m1 plus m2 किती? m1 into m2 किती? Compare these two and answer me. हा याला कंपेअर करायचा आणि आन्सर सांगायचं किती येतं. Compare this and tell me the answer. m1 plus m2 is what and m1 into m2 product is what? किती? मी म्हणलं ना नेक्स्ट 10 मिनिट्स अख्खा चॅप्टर चेंज करतो आणि येत नाही आता, हे बोंबलायला येत नाही मुलांना. नंतर कुठून आलं काय आलं माथेफोड डोकेफोड करून घेतात. कारण एक तर अभ्यासाची सवय नसते, लेक्चर करायचे नाही, हाल होतात अशा मुलांचे, हाल होऊन जातात नंतर. ओके काय येणार इथं सांगा. कॅपिटल बी डिवाइडेड बाय कॅपिटल ए होता, राईट. बी म्हणजे मिड टर्म 2h. हा बी म्हणजे x चा कोएफिशिएंट, तसं m चा कोएफिशिएंट 2h डिवाइडेड बाय a आहे, a इथं आहे. m चा कोएफिशिएंट m स्क्वेअर चा कोएफिशिएंट डिवाइडेड बाय किती? 2h डिवाइडेड बाय b. विच साइन? मायनस साइन. बरोबर आहे. मायनस 2h डिवाइडेड बाय b. सांगा रे m1 m2 चा प्रोडक्ट c डिवाइडेड बाय a, कॉन्स्टंट डिवाइडेड बाय x स्क्वेअर कोएफिशिएंट, कॉन्स्टंट a डिवाइडेड बाय m स्क्वेअर चा कोएफिशिएंट b. सो a बाय b. मायनस 2h बाय b अतिशय महत्वाचा फॉर्म्युला. मायनस 2h बाय b and m1 into m2 is a by b. m1 into m2 is a by b. कळलं का? ऑक्झिलरी इक्वेशन समजलं का? ऑक्झिलरी इक्वेशन वरून त्याचे जर दोन रूट्स होत असतील तर ते दोन रूट्स या पद्धतीनं वर्कआउट केले जातात. हे दोन रूट्स पुढे तुम्हाला युटिलाइज, याच्यावरच क्वेश्चन्स आहेत. बरं 60 क्वेश्चन्स आहेत याच्यावरती, सगळा खेळच याच्यावरती. आता पुढचं काय केलं आपण? इक्वेशन होतं, एक्स स्क्वेअर ने डिवाइड केलं, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असलं त्याचा बेनिफिट घेतला आपण. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर y बाय x ला काय म्हणतात? स्लोप म्हणतात. दॅट इज m. काय तयार झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m तयार झालं. दॅट इज कॉल्ड एज ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन असेल तर डेफिनेटली इट हॅज द टू रूट्स m1 अँड m2. दोन लाईनचे स्लोप झाले. दोन लाईनचा स्लोप, ऍडिशन दिस पार्ट, प्रोडक्ट दिस पार्ट. क्लियर? सो पेज नंबर 131 क्वेश्चन नंबर 2. पेज नंबर 131 क्वेश्चन नंबर 2. बिझनेस एक्सरसाइज याच्यामधला रोमन अंक 2 मधला फर्स्ट क्वेश्चन. वाचा क्वेश्चन काय? पेज नंबर 131 बिझनेस एक्सरसाइज रोमन अंक 2 मधला 2 क्वेश्चन.
सांगा काय इक्वेशन आणि काय विचारलंय त्यांनी, काय विचारलंय चेक करा. Show that the following equation represents a pair of lines. Show that the following equation represents the pair of lines. X square plus 2xy minus y square equal to 0. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. लिहून काढावं लागतं ना प्रत्यक्षा, दोनदा लिहून काढा मग समजेल. दोनदा लिहून काढा आजचा पार्ट, लिहा तो, लिहिल्याशिवाय नाही समजणार. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू 0 हे काय आहे, जॉईंट इक्वेशन आहे, हे प्रूव्ह करायचं, हे प्रूव्ह करायचंय. सो असं जर इक्वेशन दिलं असेल तर कम्पेअर विथ ax स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर इक्वल टू 0, याला तो कम्पेअर करायचा, राईट. आणि काय सॅटिस्फाय झालं पाहिजे, एक्स स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस ए बी शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू किती पाहिजे, 0 पाहिजे. ओके, चेक करा मग. ए इक्वल टू किती रे, बी 2h इक्वल टू किती आणि बी इक्वल टू किती, बोला पटकन. ए व्हॅल्यू किती, ए ची व्हॅल्यू किती, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल ए, 1. करेक्ट. तर काही नाही म्हणजे किती आहे, 1. पेज नंबर 131, रोमन अंक 2 मधला सेकंड क्वेश्चन, सेकंड मधला फर्स्ट, 131 पेज नंबर 131 सेकंड मधला फर्स्ट. ओके, 1 इथं प्लस 2 या ठिकाणी मायनस 1. करेक्ट. ए इक्वल टू 1 आहे, एच इक्वल टू किती आला, 1 आला परत, आणि बी इक्वल टू मायनस 1 आहे. करा सॅटिस्फाय कंडिशन. हे इक्वेशन जॉइंट इक्वेशन आहे, हे कोण रिप्रेझेंट करतं, एक्स स्क्वेअर मायनस ए बी रिप्रेझेंट करतं. इट शुड बी व्हॉट, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. चेक करा ही कंडिशन. एच चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर, ए इज 1, बी इज मायनस 1. सो 1 मायनस मायनस किती रे, प्लस. आन्सर इज 2. So given equation represents the pair of lines. Given equation represent pair of lines. So दिलेलं equation pair of lines आहे, हे प्रूव्ह होतं, आहे हे प्रूव्ह होतं. याच्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. एक्स स्क्वेअर मायनस ए बी च्या 3 पॉसिबिलिटीज होऊ शकतात. व्हॉट आर दॅट 3 पॉसिबिलिटीज. त्या 3 पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात हे आपल्याला पाहायचं. कळालं. तिथला प्रत्येक क्वेश्चन असा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला, तिथला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. पेज नंबर 131 सेकंड मधले सगळे क्वेश्चन्स असे कंपेअर करून सॉल्व्ह करायचे तुम्हाला. वेदर दॅट इक्वेशन रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स ऑर नॉट, हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं. ओके, नोट म्हणून लिहायचं, नोट प्रत्यक्षा 500 नोट, नोट म्हणून लिहायचंय. एक्स स्क्वेअर मायनस ए बी च्या 3 पॉसिबिलिटीज. एक्स स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0, फर्स्ट कंडिशन. सेकंड, एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0, इज ग्रेटर दॅन 0, सॉरी. थर्ड कंडिशन, एक्स स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0. 3 पॉसिबिलिटीज या बाबतीत एक्सप्रेस करता येतात. व्हॉट दिस पॉसिबिलिटी रिप्रेझेंट्स द लाईन ऑर नॉट, असा क्वेश्चन असतो. फर्स्ट पॉसिबिलिटी, एक्स स्क्वेअर मायनस ए बी जर 0 झाला, रिप्रेझेंट्स द कोइन्सिडेंट लाईन्स. लाईन्स आर कोइन्सिडेंट, लाईन्स आर कोइन्सिडेंट. Represent the 2 lines are coincident. दोन कोइन्सिडेंट लाईन्स रिप्रेझेंट करतो. जर एक्स स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर इट रिप्रेझेंट्स, म्हणजेच इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 कोइन्सिडेंट लाईन्स. 2 कोइन्सिडेंट लाईन्स कोइन्साइड लाईन फॉर्म्स तयार करतात. कोइन्साइड लाईन्स तयार करतात. क्लिअर आहे पहिलं कन्सेप्ट. एक्स स्क्वेअर मायनस ए बी जर 0 आलं तर एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0 असेल तर 2 डिस्टिंक्ट लाईन्स. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, डिस्टिंक्ट लाईन्स
h square minus ab greater than 0 आलं तर two distinct lines indicate करतं, right? आणि h square minus ab less than 0 असेल तर does not represents the equation of lines, does not represent a pair of lines, does not represents a pair of lines. अशी जर कंडिशन आली कारण रूट हा पार्ट निगेटिव्ह होतो, so does not represents pair of lines, pair of lines, does not represents the pair of lines हा फॉर्म तयार होतो, doesn't represents pair of lines तयार होतो. So remember these 3 points. हे 3 points लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जो क्वेश्चन दिला होता तो क्वेश्चन व्यवस्थित इव्हॅल्युएट केला का तुम्ही? ए काढायचा आहे, एच काढायचा आहे, बी काढायचा आहे, या इक्वेशनशी कम्पेअर करायचं आहे आणि कदाचित हे इक्वेशन असे 3 फॉर्म्स देईल तुम्हाला, 3 फॉर्म्स देईल. सर खरंच 0 आला आन्सर तर कोइन्सिडेंट लाईन्स, कोइन्साइड फॉर्म म्हणतो. दोन लाईन एकमेकांना ओव्हरलॅप आहेत, राईट? दोन लाईन एकमेकांना पॅरलल नाही, कोइन्साइड फॉर्म आहेत, ओव्हरलॅप आहेत. h square minus ab greater than 0 आला, या इक्वेशन मध्ये h square minus ab greater than 0 आला, दोन वेगवेगळ्या लाईन आहेत त्या. आणि असं असेल तर लाईनच रिप्रेझेंट करत नाही, doesn't represent the pair of lines. म्हणजे हे इक्वेशन, अशा टाइपचे इक्वेशन doesn't represent the pair of lines if third condition is there. सेकंड कंडिशन दोन डिस्टिंक्ट लाईन तयार करतो. फर्स्ट कंडिशन कोइन्साइड लाईन, एकमेकांना पॅरलल फॉर्म्स ऑफ लाईन्स कोइन्साइड पण कोइन्साइड फॉर्म तयार करतात. This is the concept of pair of lines which are passing through origin. Origin पासून जाणाऱ्या लाईन्सचं फॉर्मेशन आपण पाहिलेलं. त्याचे दोन सेपरेट इक्वेशन तयार केले, दोन लाईन घेतल्या, प्रोडक्ट घेतला, होमोजिनियस इक्वेशन मिळालं. होमोजिनियस इक्वेशनच्या परत दोन लाईन तयार केल्या. ओरिजिन होमोजिनियस इक्वेशन चेंज केलं ना आपण, बेसिकली चेंज केल्यामुळे याच्या दोन लाईन आल्या. त्याची ही कंडिशन आहे h square minus ab greater than 0 असण्याची. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये थोडासा पार्ट रिवाइज करेल आणि पुढचा पार्ट घेईल. बी शुअर कमीत कमी दोनदा लिहून काढा जो थेरम तुम्हाला दिलेला आहे तो एकदा, आणि आजचा जे नोट पार्ट होता याच्या आधीचा m1 plus m2 आणि m1 into m2, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लासला परमिशन 50% नि मिळालेली आहे, पण थर्ड वेव्ह येण्याचे चान्सेस किती आहेत कोणी सांगू शकत नाहीये. त्यामुळे थोडंसं आपण या पद्धतीने जावं लागेल. बाकी मुभा तुम्हाला येण्यासाठी आहे. क्लासरूम 10 to 4 पर्यंत ओपन असतं. मी आज स्वतः होतो क्लासमध्ये 12 ते 4, 4:30, 5 पर्यंत होतो मी. असं काही नाहीये, तुम्ही येऊ शकता. आज गायकवाड सरांनी अनाउन्स केलं होतं, गायकवाड सर सुद्धा आले होते आज. 12 ते 4 मध्ये शिक्षक मिळतील तुम्हाला शक्यतो. 12 to 4 इन बिटवीन 12 to 3, 12 to 4 मध्ये शिक्षक भेटू शकतील. ओके, थँक्यू. मॅथचा पेपर लक्षात ठेवा, ऑफलाईन चालू करणार आहे, थोडा वेळ आहे, कुणाला कोविड झाला तर डेंजर होणार आहे, त्यामुळे थोडंसं वेट करा. आज महाराष्ट्रात 10,000 केसेस आहेत, माहित नाही 2-3 दिवसात किती होतील ते, त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच. घाई करू नका, घाई करू नका, इट्स अ डेंजरस थिंग. माझ्यावर स्वतःवर बेतलेलं आहे, मी 1 month सफर केलं आणि अजून 6 months सफर करणार आहे, हे डॉक्टरांनी क्लिअर सांगितलं. काही गोष्टी असतात बॉडी मधल्या, हेवी डोसेज मुळे ते चेंज होतं. कदाचित ते झालेलं आहे मला सुद्धा. 6 months त्यांनी सांगितलंय, यू हॅव टू बी रिकव्हर द टाइम. तो टाइम कदाचित 6 months लागले, 6 months लागते. प्लाझ्मा डोनेट केला ना, 2दा केला हर्ष, केलं झाल्यानंतर 42 days नी तो द्यावा लागतो आणि तो दिला. ओके, थँक्यू, बाय. रिवाइज करा हा कन्सेप्ट.